शेवटच्या दिवशी बरंच काही घडण्याची शक्यता आहे असा इशारा दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते। त्याचसोबत प्रलोभनाला बळी पडू नका, पण कुणाकडे जास्त झाले असतील तर ते घ्या, मी काय घ्या असं काही म्हणालेलो नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। त्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका। काय घ्या ते मी सांगितलेलं नाही, तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा, पण बटन मात्र माझ्या या दोन बहिणींचं आणि माझ्या या दोन भावांचं त्या ठिकाणी दाबा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते, एकत्रित आले होते। यावेळी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर 11 तारखेला आपण सगळेजण भेटूया आणि संयुक्त सभा आम्ही दोघंजण घेणार आहोत अशी घोषणा केली। शिवसैनिक आणि मनसैनिकांना त्यांनी निमंत्रण दिलं की 11 तारखेला शिवतीर्थावर या, म्हणजे शिवाजी पार्कवर सभेला या, मोठ्या संख्येने एकत्रित जमा आणि एकी दाखवून द्या असं राज ठाकरे म्हणाले। तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो। 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे। सभेला आपण सर्वजण या म्हणजे याच, आणि 16 तारखेला सर्वजण गुलाल उधळत। अमित देशमुख यांनी लातूरमध्ये आवाहन केलं आणि लातूर बंद मागे घेण्यात आला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबाबत वक्तव्य केलेलं होतं, त्याच्या विरोधात आज लातूर बंदची हाक देण्यात आलेली होती। पण लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं, यात शंका नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून सगळा गदारोळ झाला। मग जेव्हा गदारोळ झाला, त्यांना प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। पण काँग्रेसने झालेल्या लातूर बंदची हाक जी आहे तिला अमित देशमुखांनी आवाहन केलं आणि लातूर बंद करू नका, जो योग्य वैध मार्ग आहे त्याने आपण या वक्तव्याचा निषेध करू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आज लातूर बंद मागे घेण्यात आला। नवी मुंबई शहरातील जनतेने गेल्या 25 वर्षांपासून माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे। मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचा महापौर बसला, त्यामुळे यावेळी सुद्धा भाजपचाच महापौर नवी मुंबईमध्ये बसेल असा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। निवडणुकीला अवघे 9 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे गणेश नाईकांनी प्रचार रॅली, विविध भागात सभा अशावर जोर दिलेला आहे। चालत घरोघरी जात सुद्धा ते प्रचार करतायत। राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं बरोबर लढत होत असली तरी आपला पक्ष नंबर 1 आहे असं नाईकांनी म्हटलंय। आता आम्ही भाजपमध्ये आलो, भाजपचं वर्चस्व येणार आणि त्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। आम्ही कोणावर टीका करायची आम्हाला गरज नाही, कोणाचं नाव, कुठल्या पार्टीचं नाव आम्ही घेत नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे 10 वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यश देते।